नमस्कार, मी संघवी लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गोव्यात फिरायला येत असाल किंवा पर्यटन व्यवसायाशी थेट तुमचा संबंध असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. गोवा सरकारनं राज्यातील पर्यटन स्थळांसाठी आता सगळ्यात कठोर नियम लागू केलेत. समुद्र किनाऱ्यावर कचरा टाकण्यापासून ते अगदी परवानगीशिवाय बीच पार्टी करण्यापर्यंत, अनधिकृत जलक्रीडा म्हणजेच वॉटर स्पोर्ट्स व्यवसायापासून ते अगदी बीचवर वाहन चालवण्यापर्यंत तब्बल 19 प्रकारच्या कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर लाखो रुपयांचा दंड सुद्धा होईलच, पण गरज पडली तर थेट फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. पण एवढा सरकारला कठोर निर्णय का घ्यावा लागला आणि या 19 नियमांमध्ये नेमकं काय आहे आणि याचा पर्यटकांवर तसंच स्थानिक व्यावसायिकांवर काय परिणाम होणार, चला सविस्तर जाणून घेऊयात. गोवा पर्यटन विभागानं गोवा टुरिस्ट प्लेसेस प्रोटेक्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 2001 अंतर्गत अधिसूचित सर्व पर्यटन स्थळांवर 19 प्रकारच्या अनधिकृत कृत्यांना पब्लिक न्यूएसन्स म्हणजेच सार्वजनिक उपद्रव म्हणून घोषित केलंय. म्हणजेच ही कृत्य आता केवळ नियमभंग राहणार नाहीत, तर त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार गोवा पोलिसांना देण्यात आले आहेत. पर्यटन विभाग आणि पोलीस संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. या नव्या आदेशानुसार परवानगीशिवाय वॉटर स्पोर्ट्स चालवणं, बेकायदेशीर बीच सॅक्स उभारणं, अनधिकृत बीच पार्ट्या आयोजित करणं, तिकिटांची काळाबाजारात विक्री किंवा दलाली करणं, समुद्र किनाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं, बीचवर कचरा टाकणं, उघड्यावर स्वयंपाक करणं, परवानगीशिवाय वाहन समुद्र किनाऱ्यावर चालवणं, पर्यटकांना जबरदस्तीनं वस्तू किंवा सेवा विकण्याचा प्रयत्न करणं, भीक मागणं आणि बेकायदेशीर मसाज सेवा देणं, अशा एकूण 19 प्रकारच्या कृत्यांवर आता बंदी लागू करण्यात आली आहे. हा निर्णय सरकारनं अचानक घेतलेला नाहीये. गेल्या काही वर्षात गोव्यातल्या लोकप्रिय समुद्र किनाऱ्यावर अनेक तक्रारी वाढत होत्या. पर्यटकांना जबरदस्तीनं सेवा विकण्याचा प्रयत्न, अनधिकृत बीच पार्ट्या, मोठ्या आवाजात संगीत, कचऱ्याचे ढीग, बेकायदेशीर व्यवसाय, समुद्र किनाऱ्यावर वाहनांची रेलचेल आणि पर्यटकांना होणारा सततचा त्रास, या सर्व गोष्टींमुळे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेवर परिणाम होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं. सोशल मीडियावरही अशा अनेक व्हिडिओजमुळे गोव्याची प्रतिमा खराब होत असल्याची चर्चा वारंवार होत होती. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी पब्लिक न्यूएसन्स म्हणजेच मुख्यतः घाण, प्रदूषण किंवा सार्वजनिक अडथळे एवढाच त्याचा अर्थ होता. मात्र आता सरकारनं त्याची व्याप्ती वाढवली आहे. यामध्ये पर्यटकांचा पाठलाग करून वस्तू किंवा सेवा विकणं, अनधिकृत व्यावसायिक उपक्रम, बेकायदेशीर सेवा तसंच पर्यटन स्थळांवर गोंधळ निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टींचाही समावेश करण्यात आलाय. म्हणजेच पर्यटन स्थळांवर शिस्त बिघडवणाऱ्या जवळपास सर्वच प्रकारच्या कृत्यांवर आता कारवाई होणार आहे. पर्यटन विभागानं स्पष्ट केलंय की हा निर्णय पर्यटकांना त्रास देण्यासाठी नाही, तर रिस्पॉन्सिबल टुरिझम म्हणजेच जबाबदार पर्यटन संस्कृती विकसित करण्यासाठी आहे. गोवा हा देशातील नव्हे तर जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक गोव्याला भेट देत असतात. मात्र वाढते अनधिकृत व्यवसाय, अस्वच्छता आणि पर्यटकांच्या सुरक्षेबाबतच्या तक्रारी पाहता पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि गोव्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यावसायिक आस्थापनांवर लाखो रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. एवढंच नाही, गरज पडल्यास भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत फौजदारी कारवाईही केली जाऊ शकते. म्हणजेच आता केवळ दंड भरून सुटका होणार नाही, तर कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे तो म्हणजे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर, परवानगीशिवाय बीचवर व्यवसाय करणाऱ्यांवर, दलालांवर तसेच नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर. मात्र दुसरीकडे स्वच्छता, सुरक्षितता आणि शिस्तबद्ध पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटकांचा अनुभव अधिक चांगला होईल आणि अधिकृत परवाना घेऊन व्यवसाय करणाऱ्यांनाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकारचा दावा आहे की या निर्णयामुळे गोव्याची पर्यटन प्रतिमा अधिक मजबूत होईल, तर दुसरीकडे काही लहान व्यावसायिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता हे नियम प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवले जाणार आणि त्याचा पर्यटकांवर काय परिणाम होतो हे येणाऱ्या काही महिन्यातच स्पष्ट होईल. पण तुम्हाला काय वाटतं, गोव्यात असे कडक नियम आवश्यक आहेत का, आवश्यक होते का? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत गोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.